तर सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचं निधन झालेलं आहे। ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर जोडले जातात आहे। उमेश, ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला। उद्या संध्याकाळी 4 वाजता शिवाजी पार्कमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत। अधिकचे अपडेट नेमके काय आहे? नक्की शुभम, सगळ्यांना चटका लावून जाणारी बातमी आहे। कारण आशाताई म्हणजे एक पर्व, त्यांनी या पर्वामध्ये सगळ्यांच्याच मनावर अधिराज्य गाजवलं। म्हणजे लहानापासून अगदी वयोवृद्ध असतील, तरुण असतील, या सगळ्यांच्या आवडती जी गाणी आहेत ती आशाताईंनी गायली आणि जवळपास 12,000हून अधिक त्यांनी गाणी गायलेली आहेत। मग त्यात भक्ती संगीत असेल तर भक्ती संगीतापासूनच जे पार्ट्यांमध्ये रॉक गाणी गायली जातात तिथपर्यंत त्यांनी गाणी गायलेत आणि सगळ्यांनाच आपल्या तालावर थिरकवायला मजबूर करणारे अशी त्या व्यक्ती होत्या। त्यामुळे त्यांच्या जाण्याने अत्यंत चटका जी आहे त्या सगळ्यांनाच लागलेला। म्हणजे फक्त त्या संगीत क्षेत्रातल्या असतील, सिने क्षेत्रातल्या असतील तर केवळ सिने क्षेत्रातलीच लोक भावविवश झालेली नाहीयेत, तर नेते मंडळी असतील, व्यावसायिक असतील, या सगळ्यांनाच चटका देणारी ही बातमी आहे। आणि त्याच्यामुळे ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या आजूबाजूच्या परिसरात जी लोक आहेत ती देखील इकडे येऊन, जरा आम्ही यावेळेस दुपारपासून ज्यावेळेस इथे उभा आहोत तिथं इकडे येऊन दुःख व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात। कारण त्या होत्याच तशा, त्यांनी सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलेलं आहे। आणि आता जर ही सगळी परिस्थिती पाहतोय तर उद्या त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहेत शिवाजी पार्क इथे। शासकीय इतमामात ते अंत्यसंस्कार होतील। मात्र ज्या प्रकारे आधी माहिती मिळत होती की त्यांना उद्या सकाळी त्यांचं पार्थिव जे आहे ते त्यांच्या राहत्या घरी घेऊन नेलं जाईल, मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार त्यांना सायंकाळी 5 ते 5:30 वाजता त्यांच्या राहत्या घरी त्यांचं पार्थिव जे आहे ते घेऊन नेतील आणि तिकडे अंत्यदर्शनासाठी जे त्यांचे नातेवाईक आहेत, आप्तेष्ट आहेत आणि जे अगदी त्यांच्या निकटवर्ती आहेत असे सर्व त्यांच्या घरी येणार आहेत अशा प्रकारची माहिती आहे। त्याच्यामुळे थोड्या वेळात त्यांचं पार्थिव त्यांच्या राहत्या घरी निघेल अशा प्रकारची शक्यता देखील वर्तवण्यात येते। उद्या जर आपण पाहिलं तर उद्या त्यांच्यावर शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार ते केले जाणार आहेत। मात्र हे सगळं होत असताना मोठमोठे दिग्गज नेते मंडळी, त्यासोबतच सिने स्टार, कलाकार आणि यासोबत संगीत जगतातली मोठे लोक जे आहेत ती त्यांना आदरांजली व्हायला येणार। त्याच्यामुळे त्याबाबतची देखील बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये केला जाणार आहे। त्याची व्यवस्था देखील आज रात्रीपासून सुरू होईल आणि त्यामुळे आता जर ही सगळी परिस्थिती पाहिली तर ब्रीच कँडी हा ज्या हॉस्पिटलचा सगळा परिसर आहे तो देखील कुठेतरी भावविवश झालेला, भावनात्मक झालेला आणि इकडे येणारी जी लोक आहेत रस्त्यावर थांबून याबाबतची विचारपूस करताना आपल्याला इथं पाहायला मिळत आहे। अगदी उमेश, महत्त्वाचे अपडेट या घडामोडीच्या संदर्भात पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।